सावधान! श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 9 जानेवारीपासून 3 महिने दर्शनासाठी बंद। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या विकास आराखड्याचे काम आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता भीमाशंकर संस्थानने मंदिर 9 जानेवारी 2026 पासून पुढील 3 महिन्यांसाठी भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली असून भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। महत्त्वाचे मुद्दे, दर्शनाचे वेळापत्रक आणि नियम। बंद कालावधी 9 जानेवारी 2026 पासून पुढील 3 महिने। महाशिवरात्रीनिमित्त 12 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहील। नित्यपूजा। मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी देवाची नित्यपूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार सुरूच राहतील। प्रवेशावर निर्बंध। मंदिर परिसरात बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ वगळता कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही। निर्णयामागची मुख्य कारणे। सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी। 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। त्यापूर्वी भीमाशंकर येथील सभामंडप, सुरक्षित प्रवेश निर्गमन मार्ग आणि गर्दी नियंत्रणाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे। 2. विकास आराखडा। राज्य शासनाने मंजूर केलेल्या विशेष विकास आराखड्यातील कामांची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि वेळेत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। 3. सुरक्षितता। प्रत्यक्ष बांधकामाच्या वेळी भाविकांची सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने सर्वांच्या संमतीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचे निश्चित केले आहे। भीमाशंकर मंदिराचा विकास हा भाविकांच्या दीर्घकालीन सुविधेसाठी अत्यंत आवश्यक आहे। कुंभमेळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असून भाविकांनी या निर्णयाचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे। जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे। प्रशासनाचे आवाहन। डिसेंबर 23 रोजी जिल्हा प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला आहे। त्यामुळे भाविकांनी आपल्या यात्रांचे नियोजन या बदलांनुसार करावे असे आवाहन करण्यात आले आहे।